नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगली DCC बँक भरती 2026 करिता काय महत्त्वपूर्ण तांत्रिक प्रश्न घेतलेले आहेत. हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील. तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, बँकिंग प्रणालीमध्ये UPIचा फुल फॉर्म काय आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1. तर बँकिंग प्रणालीमध्ये UPIचा फुल फॉर्म हा पहा युनायटेड पेमेंट्स इंटरफेस काय होतो, युनायटेड पेमेंट्स इंटरफेस असा होतो. प्रश्न क्रमांक 2. सांगली जिल्ह्यातील विटा हे शहर कोणत्या व्यवसायासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तर पहा, सांगली जिल्ह्यातील विटा हे जे शहर आहे तर ते ऑप्शन क्रमांक 1 सुवर्ण म्हणजेच सोने व्यवसाय काय आहे, सोने या व्यवसायासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 3. पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे. तर पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द हा पहा ऑप्शन क्रमांक 2 वसुंधरा काय होतो, वसुंधरा असा होतो. प्रश्न क्रमांक 4. संगणकात GUI चा फुल फॉर्म काय असतो. तर पहा, संगणकामध्ये GUI चा जो फुल फॉर्म असतो तर तो ऑप्शन क्रमांक 1 ग्राफिकल युजर्स इंटरफेस काय असतो, ग्राफिकल युजर्स इंटरफेस असा होतो. पुढील प्रश्न आहे पहा, सहकार क्षेत्रामध्ये प्राथमिक कृषी पतसंस्था शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारच्या कर्जाचे वाटप करतात. तर सहकार क्षेत्रामध्ये प्राथमिक कृषी पतसंस्था शेतकऱ्यांना पहा ऑप्शन क्रमांक 3 अल्प व मध्यम मुदतीचे काय आहे, अल्प व मध्यम मुदतीचे या प्रकारच्या कर्जाचे ते वाटप करतात. प्रश्न क्रमांक 6. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या. तर पहा, आपल्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती या ऑप्शन क्रमांक 3 प्रतिभाताई पाटील कोण होत्या, प्रतिभाताई पाटील या होत्या, ज्यांनी की राष्ट्रपती पदाची शपथ जी आहे तर ती 2007मध्ये घेतलेली होती. कधी, 2007मध्ये त्यांनी राष्ट्रपती पदाची शपथ ही घेतलेली होती. तर प्रतिभाताई पाटील या भारताच्या पहा कितव्या होत्या, तर ते 12व्या कितव्या, भारताच्या 12व्या राष्ट्रपती म्हणून त्यांनी शपथ घेतलेली होती. प्रश्न क्रमांक 7. बँकेत खाते उघडताना दररोज कितीही वेळा मोठे व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी कोणते खाते सर्वात उपयुक्त असते. तर बँकेत खाते उघडताना दररोज कितीही वेळा मोठे व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी पहा ऑप्शन क्रमांक 2 चालू खाते काय, करंट अकाउंट हे खाते सर्वात उपयुक्त त्यांना असते. प्रश्न क्रमांक 8. उजव्या सोंडेच्या गणपतीसाठी सांगली जिल्ह्यातील कोणते ठिकाण विशेष प्रसिद्ध आहे. तर उजव्या सोंडेच्या गणपतीसाठी सांगली जिल्ह्यातील पहा ऑप्शन क्रमांक 4 तासगाव काय आहे, तासगाव हे ठिकाण विशेष प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 9. प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा अर्वाचीन होतो काय होतो, अर्वाचीन असा होतो. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणते इंटरनेट सर्च इंजिन नाही. तर पहा ऑप्शन क्रमांक 4 विंडोज, विंडोज हे इंटरनेट सर्च इंजिन नाही. पुढील प्रश्न आहे पहा, भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या तारखेला झालेले होते. तर भारतीय रिझर्व्ह बँकेचे म्हणजेच RBIचे जे राष्ट्रीयकरण झालेले होते तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 जानेवारी 1949 कोणत्या तारखेला, 1 जानेवारी 1949 या तारखेला झालेले होते. पुढील प्रश्न आहे, भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे मुख्यालय कुठे आहे. तर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे जे मुख्यालय आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 बंगळुरू काय, बंगळुरू या शहरामध्ये इस्रोचे मुख्यालय आहे.
पुढील प्रश्न, एखाद्याने दिलेला धनादेश बाउन्स चेक बाउन्स झाल्यास निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्टच्या कोणत्या कलमानुसार कायदेशीर कारवाई होते? तर एखाद्याने दिलेला धनादेश बाउन्स झाल्यास निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्टच्या पहा ऑप्शन क्रमांक 2 कलम 138 काय? कलम 138 या कलमानुसार कायदेशीर कारवाई होते. पुढील प्रश्न, सांगली जिल्ह्यातील माडग्याळ तालुका जत हे गाव खालीलपैकी कोणत्या प्राण्याच्या विशिष्ट जातीसाठी महाराष्ट्रात ओळखले जाते? तर पहा, सांगली जिल्ह्यातील माडग्याळ हे जे गाव आहे तर ते ऑप्शन क्रमांक 4 मेंढी काय? मेंढी या प्राण्याच्या विशिष्ट जातीसाठी महाराष्ट्रामध्ये ओळखले जाते. पुढील प्रश्न आहे, डोळ्यांवर कातडे ओढणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आपल्याला अचूक सांगायचा आहे. तर डोळ्यावर कातडे ओढणे या वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ कोणता होईल? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, जाणून बुजून दुर्लक्ष करणे. काय होतो? जाणून बुजून दुर्लक्ष करण्याचा होतो. पुढील प्रश्न आहे, MS वर्डमध्ये निवडलेला मजकूर बोल्ड करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरतात? तर MS वर्डमध्ये निवडलेला मजकूर बोल्ड म्हणजेच ठळक करण्यासाठी पहा ऑप्शन क्रमांक 3 Ctrl+B काय? Ctrl+B ही शॉर्टकट की वापरली जाते. पुढील प्रश्न आहे, राष्ट्रीय सहकार विकास निगम म्हणजेच NCDC ची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? तर राष्ट्रीय सहकार विकास निगम म्हणजेच NCDCची जी स्थापना आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 1 1963 काय? 1963 या वर्षी झालेली होती. नेक्स्ट क्वेश्चन, मध्य प्रदेशात असलेले इंदिरा सागर धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? तर मध्य प्रदेशात असलेले इंदिरा सागर हे जे धरण आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 नर्मदा काय? नर्मदा या नदीवर बांधलेले आहे. पुढील प्रश्न आहे, बँकेच्या भाषेमध्ये SLRचा फुल फॉर्म काय आहे? तर बँकेच्या भाषेमध्ये SLRचा जो फुल फॉर्म असतो तर तो पहा ऑप्शन क्रमांक 1 स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो. काय होतो? स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो असा अर्थ होतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सांगली संस्थान भारतीय संघराज्यात कोणत्या वर्षी विलीन झालेले होते? तर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सांगली हे जे संस्थान आहे तर ते भारतीय संघराज्यामध्ये पहा ऑप्शन क्रमांक 2 1948 काय? 1948 या वर्षी विलीन झालेले होते. नेक्स्ट क्वेश्चन, विहंग या शब्दाचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. तर विहंग या शब्दाचा अर्थ काय होईल? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा पक्षी. काय होतो? पक्षी असा होतो. पुढील प्रश्न, संगणक सुरक्षितपणे बंद करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर संगणक सुरक्षितपणे बंद करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर ते ऑप्शन क्रमांक 3 पहा शटडाऊन. काय म्हटले जाते? शटडाऊन असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे पहा, दूध उत्पादनात भारतात जगात आघाडीवर नेणाऱ्या ऑपरेशन फ्लड म्हणजेच धवल क्रांतीचे जनक कोणाला म्हटले जाते? तर दूध उत्पादनात भारताला जगात आघाडीवर नेणाऱ्या ऑपरेशन फ्लडचे जनक जे आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 वर्गीस कुरियन. कोणाला ओळखले जाते? वर्गीस कुरियन यांना ओळखले जाते. पुढील प्रश्न आहे, मानवी शरीरात रक्त गोठवण्याच्या म्हणजेच रक्ताच्या गुठळ्या होण्याच्या प्रक्रियेसाठी कोणते जीवनसत्व म्हणजेच व्हिटॅमिन आवश्यक असते? तर आपल्या मानवी शरीरामध्ये रक्त गोठवण्याच्या प्रक्रियेसाठी पहा ऑप्शन क्रमांक 4 जीवनसत्व के म्हणजेच व्हिटॅमिन के हे जीवनसत्व आवश्यक असते. पुढील प्रश्न आहे पहा, भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक पब्लिक सेक्टर बँक कोणती आहे? तर भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील जी बँक आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 1 स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI ही बँक आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या चितळे बंधू यांचा दुग्ध आणि मिठाई व्यवसाय सांगली जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणाहून उदयास आलेला आहे?
तर महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेले चितळे बंधू यांचा दुग्ध आणि मिठाई व्यवसायाचा सांगली जिल्ह्यातील पहा ऑप्शन क्रमांक 3 भिलवडी. काय भिलवडी या ठिकाणाहून उदयास आलेला आहे. पुढील प्रश्न पहा, मी आंबा खाल्ला या वाक्यातील काळ ओळखायचा आहे. तर मी आंबा खाल्ला या वाक्यातील काळ कोणता होईल, तर ते ऑप्शन क्रमांक 2 भूतकाळाचं होईल. कोणतं भूतकाळाचं होईल. पुढील प्रश्न आहे पहा, संगणकाच्या CPU मध्ये असलेल्या ALUचा अर्थ काय होतो. तर पहा, संगणकाच्या CPU मध्ये असलेल्या ALUचा फुल फॉर्म हा ऑप्शन क्रमांक 1 ॲरिथमेटिक लॉजिक युनिट. काय होतो, ॲरिथमेटिक लॉजिक युनिट असा अर्थ होतो. पुढील प्रश्न, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रशासनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO म्हणून कोण काम पाहतात. तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रशासनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पहा ऑप्शन क्रमांक 4 व्यवस्थापकीय संचालक, त्यांना MD असे म्हणतात. तर MD हे काम पाहतात. पुढील प्रश्न आहे, भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते. तर भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार पहा ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोणाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखले जाते. पुढील प्रश्न, भारतात चलनी नोटा म्हणजेच 1 रुपयाची नोट वगळून छापण्याचा आणि जारी करण्याचा अधिकार कोणाला आहे. तर भारतात चलनी नोटा छापण्याचा आणि जारी करण्याचा जो अधिकार असतो तर तो पहा ऑप्शन क्रमांक 3 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. काय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या बँकेला असतो. नेक्स्ट क्वेश्चन, अग्रणी ही नदी सांगली जिल्ह्यातील प्रामुख्याने कोणत्या तालुक्यातून वाहते. तर अग्रणी ही जी नदी आहे तर ती सांगली जिल्ह्यातील पहा प्रामुख्याने ऑप्शन क्रमांक 2 तासगाव आणि कवठे महाकाळ. काय तासगाव आणि कवठे महाकाळ या तालुक्यातून वाहते. पुढचा प्रश्न पहा, नाचता येईना अंगण वाकडे या म्हणीचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. तर नाचता येईना अंगण वाकडे या म्हणीचा योग्य अर्थ काय होईल, तर ते पहा ऑप्शन क्रमांक 4 स्वतःला काम करता येत नसताना दुसऱ्याला दोष देणे. काय होतो, स्वतःला काम करता येत नसताना दुसऱ्याला दोष देणे असा योग्य अर्थ होतो. पुढील प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणते एक वेब ब्राउझरचे उदाहरण नाही. तर पहा ऑप्शन क्रमांक 4 मॉनिटर. मॉनिटर हे एक वेब ब्राउझरचे उदाहरण नाही. पुढील प्रश्न आहे पहा, ग्राहक सहकारी संस्थाचा कंझ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटीचा मुख्य उद्देश कोणता असतो. तर ग्राहक सहकारी संस्थाचा मुख्य उद्देश हा पहा ऑप्शन क्रमांक 2 स्वस्त भावात ग्राहकांना दर्जेदार वस्तूंना पुरवठा करणे. काय स्वस्त भावामध्ये ग्राहकांना दर्जेदार वस्तूचा पुरवठा करणे. नेक्स्ट क्वेश्चन, भारताच्या लोकसभेचे सदस्य म्हणजेच खासदार होण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. तर भारताच्या लोकसभेचे सदस्य होण्यासाठी उमेदवाराचे किमान वय हे पहा ऑप्शन क्रमांक 3 25 वर्षे. काय 25 वर्ष पूर्ण होणे आवश्यक आहे. पुढील प्रश्न, बँकेच्या ठेवीदाराने आपली मुदत संपवण्यापूर्वीच मोडल्यास प्री मॅच्युअर विड्रॉवल बँक साधारणपणे काय करते. तर पहा, बँकेच्या ठेवीदाराने आपली मुदत संपवण्यापूर्वीच मोडल्यास बँक साधारणपणे ऑप्शन क्रमांक 2 व्याजात कपात करते. काय करते, व्याजात कपात करते म्हणजेच दंड त्याला आकारते. पुढील प्रश्न, सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर या शहराचे जुने ऐतिहासिक नाव काय होते. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर या शहराचे जुने ऐतिहासिक नाव हे पहा ऑप्शन क्रमांक 1 उरून. काय उरून असा हे ऐतिहासिक नाव आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अनल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे. तर अनल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल, तर ते ऑप्शन क्रमांक 3 अग्नी म्हणजे विस्तव असा होतो.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, संगणकाला दिलेली माहिती म्हणजेच डाटा कायमस्वरूपी साठवण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर होतो? तर संगणकाला दिलेली माहिती कायमस्वरूपी साठवण्यासाठी पहा ऑप्शन क्रमांक 4 हार्ड डिस्क हार्ड डिस्क या उपकरणाचा वापर होतो. नेक्स्ट क्वेश्चन, सहकार या शब्दाचा मूळ आणि सोपा अर्थ काय आहे? तर सहकार या शब्दाचा मूळ आणि सोपा अर्थ काय होतो? तर तो ऑप्शन क्रमांक 2 पहा मिळून काम करणे म्हणजेच एकमेकांना मदत करणे याचा अर्थ होतो. पुढील प्रश्न आहे, प्रसिद्ध इंडिया गेट हे स्मारक कोणत्या शहरात आहे? तर इंडिया गेट हे जे स्मारक आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 नवी दिल्ली. कोणत्या शहरात आहे? नवी दिल्ली या शहरामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे पहा, देशाच्या अर्थव्यवस्थेतील चलनवाढ म्हणजेच महागाई नियंत्रित करण्याचे मुख्य काम कोणत्या संस्थेचे असते? तर देशाच्या अर्थव्यवस्थेतील चलनवाढ नियंत्रित करण्याचे जे मुख्य काम असते तर ते पहा ऑप्शन क्रमांक 4 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. कोणत्या बँकेचे असते? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या संस्थेचे असते. नेक्स्ट क्वेश्चन, हळदीची सर्वात मोठी बाजारपेठ आणि हळदीचे शहर म्हणून महाराष्ट्रातील कोणते शहर देशभरात ओळखले जाते? तर कोणते शहर ओळखले जाते? तर ते ऑप्शन क्रमांक 1 पहा सांगली हे शहर ओळखले जाते. पुढील प्रश्न पहा, सज्जन या शब्दाचा योग्य संधी विग्रह आपल्याला करायचा आहे. तर सज्जन या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता होईल? तर ते ऑप्शन क्रमांक 2 पहा सत अधिक जन. काय होतो? सत अधिक जन असा योग्य संधी विग्रह होईल. पुढील प्रश्न, संगणकामध्ये निवडलेल्या शब्दाला अंडरलाईन करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरतात? तर संगणकामध्ये निवडलेल्या शब्दाला अंडरलाईन करण्यासाठी पहा ऑप्शन क्रमांक 1 Ctrl+U. काय? Ctrl+U ही शॉर्टकट की वापरली जाते. नेक्स्ट क्वेश्चन, शेती क्षेत्राला पतपुरवठा करणारी शिखर संस्था म्हणजेच नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे? तर नाबार्डचे जे मुख्यालय आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 मुंबई. कुठे? मुंबई या शहरामध्ये स्थित आहे. पुढील प्रश्न पहा, सूर्यमालेतील आकाराने सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर सूर्यमालेतील आकाराने सर्वात मोठा ग्रह तर ऑप्शन क्रमांक 4 पहा गुरु. त्याला ज्युपिटर या नावाने ओळखले जाते. तर हा ग्रह आहे. पुढचा प्रश्न पहा, ATM कार्डसोबत दिला जाणारा पिनचा बँकिंगमधील फुल फॉर्म काय आहे? तर पहा ATM कार्डसोबत दिला जाणारा पिनचा बँकिंगमधील फुल फॉर्म हा ऑप्शन क्रमांक 1 पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर. काय? पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर हा पिनचा बँकिंगमधील फुल फॉर्म आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सांगली जिल्ह्याला खालीलपैकी कोणत्या एकाच राज्याची सीमा लागून आहे? तर सांगली जिल्ह्याला पहा ऑप्शन क्रमांक 4 कर्नाटक. काय? कर्नाटक या एकाच राज्याची सीमा लागून आहे.